गिझर विकत घेण्यासाठी एक बाई गेली आहे दुकानात, पण दुकानदाराचे आहेत भलतेच नियम. बघूयात तिला गिझर विकत मिळणार का. आणि हा जोरदार परफॉर्मन्स घेऊन येत आहेत स्वप्नील सरांच्या टीमचे विकास आणि आरती. बंद करता हूँ हार्डवेयर की दुकान को, साढ़े 9 बजे बंद करता हूँ हार्डवेयर की दुकान को, साढ़े 9 बजे. माझ्या सगळ्या लाईट बंद केल्यात का चेक कर. एखादी जरी राहिली तरी कान चेक करेन. हा मी काय म्हणते. तुम्ही म्हणताय का. हो. का म्हणताय तुम्ही. का तुम्हीच म्हणताय. बरं म्हणून तुम्ही काय म्हणणार. माझं म्हणणं असं की तुम्ही म्हणताच का. अहो काहीतरी म्हणा ना. तुम्ही एवढं म्हटल्यावर मी काय म्हणणार. ते एक बरंच झालं, नाहीतरी दुकान बंदच झालंय. दुकान बंद. असं कसं. संध्याकाळपासून मी लाईनीत उभी आहे, आता माझा नंबर लागला आणि तुम्ही म्हणते दुकान बंद. लाईनीचं काय घेऊन बसलात. एकदा आमच्या दुकानाच्या मागच्या बाजूला आग लागली होती. फायर ब्रिगेड वाल्यांना सुद्धा विदाऊट नंबर जाऊन नाही दिलं. लाईन लावायला लावली, त्यांचा नंबर आल्यावरच आग विझवायची परमिशन दिली होती मी. काय सांगताय. म्हणजे काय. बरं मी काय म्हणते, तुम्ही माझ्या भावासारखे ना, मग काहीतरी करा ना. झालं ते ठेवलं, मार मावर बोट ठेवलं. बोला काय पाहिजे तुम्हाला. ते मला ना, मला काय ते नसतं का. मला ते मला एक काम करा, आणखीन थोडा हे वेळ करा, मी सकाळपर्यंत येतोच. नाही मला आठवलं, मला ना गिझर हवाय. गिझर पाहिजे. बरं साईज सांगा. 45 50 55. 55 काय साईज सांगताय की कोड सोडवायला सांगताय. अशा साईजचा गिझर नसतो. मग मीडियम साईजचा द्या ना. बरं कशाला पाहिजे गिझर तुम्हाला. हा काय प्रश्न आहे. म्हणजे काय. पाणी गरम करायला. काय करायचं गरम पाणी. बाहेर एवढं गरम होतंय, गरम पाणी पाहिजे कशाला तुम्हाला. हे बघा नको ते सल्ले देऊ नका. मला गिझर मिळणार आहे की नाही. नाही मिळणार. आता बोला. असं कसं. बाहेर बोर्ड लावलाय ते गिझर मिळतो म्हणून. बोर्ड बाहेर लावलाय, माल आतमध्ये मिळतो. उद्या जर आम्ही बाहेर बोर्ड लावला की येथे एका तासामध्ये पटापटा 50 मुके मिळतील, याल का मुके घ्यायला. नाही येणार ना. अहो द्या ना प्लीज. काय मुके. काय माणूस आहे हा. अहो गिझर हो. बरं ठीक आहे गिझर म्हणतात. बरं राहायला कुठे तुम्ही. घरात. मी काय पायपात राहतो. अरे 40 की बिल्डिंग मध्ये 2 BHK चा फ्लॅट आहे माझा. बरं चला आता एवढं भाऊ म्हणालात म्हणून थोडी मदत करतो. गिझर राहू दे. तुम्ही गिझर ऐवजी एक्झॉस्ट फॅन घ्या. एक्झॉस्ट फॅन. मला गिझर हवाय. माझ्याकडे एक्झॉस्ट फॅन आहे पण तो वेगळ्या करण्यासाठी आहे ना. हा पण ह्याच्यामुळे कसं आहे, या एक्झॉस्ट फॅन मुळे तुम्ही पाणी गरम करू शकता. काही बडबडताय. पाणी गरम करायला एक्झॉस्ट फॅन. म्हणजे कसं आहे बघा, एरवी कसं एक्झॉस्ट फॅन काय करतं, आपली गरम हवा बाहेर फेकतो ना. आपण एक्झॉस्ट फॅनच असा उलटा बसवायचा. म्हणजे काय होईल, बाहेरची सगळी गरम हवा आतमध्ये येईल. बरोबर. आणि नेमकं पंख्याच्या पात्यांसमोर पाण्याचा टोप ठेवायचा. अशी गरम हवा आतमध्ये आली की पाणी गरम आंघोळ उरकून घ्या. कसं मस्त आहे. सुंदर आयडिया. मग मला एक्झॉस्ट फॅनच द्या. नाही एक्झॉस्ट फॅनचा पण एक घोळ आहे हो. म्हणजे कसं मध्ये पाणी काढताना किंवा ठेवताना हात कापला तर, जखम झाली तर, त्यात तुम्हाला डायबिटीज असेल तर हात कापावं लागेल की नाही. नको हात कापायचं नको. मग मला गिझरच द्या तुम्ही. बरं झालं. ये रे माझ्या मागल्याला कुठे देताय. मागितलेलं कुठे देताय तुम्ही. मला गिझर द्या. प्रॉब्लेम आहे बघा. आता भाऊ म्हणालात मगाशी म्हणून म्हणतो तुम्ही ना एक्झॉस्ट राहू द्या. तुम्ही ना टोस्टर घ्या. टोस्टर. काही बडबडताय. काय गिझर ऐवजी टोस्टर. टोस्टर मुद्दा आहे. टोस्टर मुद्दा आहे. काय म्हणजे कसं आहे माहितीये, तुम्ही ना एखादा ब्रेड घ्या. ब्रेड तुमच्याकडूनच. आमच्या तो कुठूनही घ्यावं ब्रेड. त्याचं काय एवढं. त्याच्यावर ना बटर लावा. बटर किंवा काही सटर फटर ते ठेवा टोस्टर मध्ये. चांगला मस्त टोस्टर गरम करा आणि मस्त गरम गरम ब्रेड का. आणि तो ब्रेड खाऊन टाका लगेच तुम्ही. त्याने काय होणार. त्याने म्हणजे तुमच्या शरीरामध्ये उष्णता अशी निर्माण होईल. अशी एक दाहकता निर्माण होईल. पटकन जाऊन आंघोळ करून घ्या. थंडावा कळणारच नाही पाण्याचा. नको त्यापेक्षा तुम्ही मला गिझर द्या. हवं तर मी जास्त पैसे देतो तुम्हाला. अरे काय लावलंय मगाचपासून गिझर. पाणी एवढं काकुळतीने मगाचपासून सांगतो तुम्हाला गिझरच पाहिजे. मगाचपासून सांगतोय मी तुमचा भाऊ. मग नका ना डोक्याची आई. माई एक करू तुम्ही. काय बोलताय. बरं चिडू नका. द्या मला टोस्टर द्या.
कशाला पाहिजे टोस्टर काय करणार टोस्टरचं अहो. अरे गरम टोस्टरला चटका लागला हात भाजला कोण जबाबदार आहे सांगायला अँटीसेप्टिक मलमचा खर्च कोण करणार वरून बाईला टोस्टर पाहिजे म्हणे टोस्टर तुम्ही सांगताय तुम्ही सुद्धा हेच सांगताय बरं द्या तुम्हाला जे पाहिजे ते द्या तुम्ही इस्त्री घ्या इस्त्री इस्त्री हा इस्त्री इस्त्रीने पाणी गरम होता तीच इस्त्री फेकून मारीन काय इस्त्रीने पाणी गरम करतात नाही पाणी गरम काय हो? करतात काय करताय तुम्ही काय करतो आपण इस्त्रीने कपडे इस्त्री करतो हा, मग कपडे इस्त्री करा हा आणि मग अंघोळ आंघोळ काय घाई एवढी आंघोळीची नाही आंघोळीची घाई काय नाही, कुठे जायची आंघोळ करून? नाही, नाही. काय वर्षानुवर्ष आंघोळ नाही केली केली ना, काय हा? करताय? गदमुळी कुठली गदमुळे हा कपडे इस्त्री करा तुम्ही आधी हा. हा, कपडे नीट इस्त्री करायचे गरम गरम कपडे घालायचे असे हा. हा मग अंग गरम होणार हा. चटकन कपडे काढायचे पटकन आंघोळ करायची काही कळणार नाही थंड पाण्याचं मला द्या इस्त्री मला जाऊ द्या कुठे जायचंय हा? असं कोण मेलंय तुमचं त्याच्या मैत्याला घाईघाईने चाललाय तुम्ही मैत्याला पाठवताय तुम्ही? म्हणजे काय इस्त्री पाहिजे अरे शॉक लागून मेला इस्त्रीचा कोण जबाबदार आहे इस्त्री पाहिजे ह्या बाईला मग मी काय करू तुम्ही काय कर हा काय? काय होतंय हेअर ड्रायर घ्या हेअर ड्रायर डाव्या हाताचा हेअर ड्रायर घ्यायचा हा. की लगेच माझं बुडक हे काय आहे लगेच तांब्यावर पाणी घ्यायचं अंगावर हा? बुडक लगेच तांब्यावर पाणी घ्यायचं अंगावर म्हणजे कसं गरम पाण्याचा फील येत राहील सतत तुम्हाला हा जरा करून बघा जरा हा करा हा बुडक हा परत बुडक? काय आहे बुडक? बस आगे टॉवेल झाली अंघोळ हा. मला तुमचं काही नकोय उद्यापासून मी थंड पाण्याने अंघोळ करणार आहे अहो मग मागासपासून तुम्हाला मी हेच समजवण्याचा प्रयत्न करतोय की थंड पाण्याने आंघोळ केल्याने ना आयुष्यात किती लाभदायक असतात ते काय म्हणजे काय अहो वेदापासून आयुर्वेदापर्यंत थंड पाण्याचे 101 गुण आमच्या ह्या पुस्तकामध्ये आहेत ज्याची किंमत आहे फक्त 50 रुपये फक्त 50 आता या सगळ्या वस्तू देऊ की 50 रुपयाचं पुस्तक घेताय सगळ्या वस्तू नको मला हे पुस्तकच द्या तुम्ही हे घ्या धरा. हे घ्या चला या येताय हो, हो, हो. चला. अगं बाई. हा कसं आहे आमचं आहे पुस्तक विक्री केंद्र पण थेट पुस्तक घ्यायला हल्ली कोणी येत नाही हो म्हणून हा सगळा खटाटोप कसा क्या बात आहे इकडून सगळीकडून फिरवून तुम्ही आणलं त्यांना आणि पुस्तकावर आम्हाला सुद्धा आवडेल हे पुस्तक घ्यायला बघूयात हा धमाल ऍक्ट कसा वाटला आपल्या परीक्षकांना स्वप्नील सर मला आवडलं तुमच्या दोघांचा ऍक्ट आणि विकास एस्पेशली मला तुझं काम ह्याच्यातलं प्रचंड आवडलं गॉड ब्लेस यू थँक्यू आरती खूप छान ब्रिजेशजी दोघांना माइंड ब्लोईंग देतो मी चॉकलेट आणि खूप कौतुक झालेलं आहे आता बघूया मार्क्स किती मिळाले स्वप्नील सर मी खूप टेम्प्ट होतोय की आणि फॉर वन्स आय एम गोइंग टू गिव्ह इन टू द टेम्पटेशन तुमच्या पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेस साठी हार्दिक शुभेच्छा थँक्यू व्हेरी मच